चला तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता जे काही अर्जुन करत असतो म्हणजे सायलीच्या आईबाबांचा शोध घेण्याचं कार्य हे आता सायलीला पटत नसतं। म्हणजे सायली आता अर्जुनला म्हणते की बघा तुम्ही ज्या काही गोष्टी करताय म्हणजेच माझ्या आईबाबांना शोधण्याचा प्रयत्न करताय बरोबर ना, पण मला असं वाटतं ना की माझ्या आईबाबांना शोधून काही साध्य होणार नाही आहे, कारण ते या जगात आहेत की नाहीत हेच मुळात माहीत नाही आहे। तर त्यावर अर्जुन सायलीकडे पाहत राहतो। सायली अर्जुनला सांगते की माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही त्या ज्या गोष्टीचा शोध घेताय त्या गोष्टी आता जर या जगात नसतील तर मला असं वाटतं की या गोष्टींमध्ये तुम्ही जास्त विशेष लक्ष देऊ नका। ज्या काही गोष्टी घडून गेल्या आहेत त्या राहू दे मागे, पण मी तरी तुम्हाला सांगते की मला असं वाटतंय की जर ते आईबाबा जर मला जिवंत असले असते नक्कीच त्यांनी माझा शोधायचा प्रयत्न केला असता, मला त्यांनी शोधलं असतं, माझ्यापर्यंत येऊन पोहोचले असते, मला सुद्धा काहीतरी त्यांच्याबद्दल कळलं असतं, पण आतापर्यंत मला कोणत्याही गोष्टीचा सुगावा लागला नाही। याचा अर्थ माझे आईबाबा या जगात नाही आहेत आणि उगाच ना ज्या गोष्टी माझ्या जवळ नाही आहेत ना त्या गोष्टींचा मला आता विचारही जास्त करायचं नाहीये, कारण या सगळ्यातून ऑलरेडी मी गेलेली आहे। असं बोलूनच आता जुन्या घडलेल्या गोष्टी ज्या आहेत ती सायली आता अर्जुनला सांगू लागते। अर्जुनही नीट ऐकत असतो। तर सायली सांगत असते की जेव्हा माझ्या आयुष्यात तुम्ही आलात तेव्हा मात्र तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यानंतर जेव्हा मला या सगळ्या गोष्टी कळल्या, मला प्रेमाची जाणीव झाली, त्यानंतर सुद्धा तुम्ही माझ्यापासून लांब गेलात। तुम्ही लांब गेल्याबरोबर माझं कुटुंबसुद्धा माझ्यापासून दुरावलं गेलं, सगळ्याच गोष्टी माझ्यापासून लांब गेल्या। मग त्यावेळेला मी तरी काय करणार होते मलाच माझंही कळत नाही आहे। म्हणजेच प्रत्येक गोष्टी ज्या आहे ना त्या वेगळ्या पद्धतीने घडत होत्या, पण त्यावेळेला माझं कुटुंब माझ्याबरोबर नव्हतं, माझ्यापासून माझ्या आई यासुद्धा दुरावल्या गेल्या होत्या। मला असं वाटत होतं की माझं कुटुंब नेहमी कायम माझ्यासोबत राहावं, पण तसं झालं नव्हतं। म्हणूनच मला असं वाटतं ना की ज्या काही जवळच्या व्यक्ती माझ्याबरोबर राहत असतात त्या जवळच्या व्यक्ती जर माझ्याबरोबर अशाच राहिल्या तर मला आवडतं, पण त्या व्यक्तींमुळे मला त्रास झाला आहे या सगळ्या गोष्टी नको। मी ज्या गोष्टींचा विचार करते, ज्या गोष्टी माझ्याजवळ आहेत असं मला वाटतं, पण त्या नेहमीच माझ्यापासून दुरावल्या जातात आणि त्याच सगळ्या गोष्टींचा मला राग येतो आणि मला हे सगळं नको आहे असं देखील आता तिनं ठणकावून सांगितलेलं असतं। आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती आता सांगू लागते ना तेव्हा अर्जुनला सुद्धा समजतं की नाही सायली बोलते याचा अर्थ नक्कीच काहीतरी वेगळं आहे आणि आपणही तिला नीट आणि व्यवस्थित समजून घ्यायला हवं असंच त्याचं देखील म्हणणं असतं। सायलीने आपली मतं तर आता अर्जुनला सांगितलेली असतात। ती म्हणत असते की जर मी माझ्या कुटुंबाचा जास्त विचार केला तर नक्कीच माझ्यापासून त्या सगळ्या गोष्टी दुरावल्या जातात, म्हणजेच माझं नशीब जे आहे ते चांगलं नाही आहे असं देखील सायलीला इन शॉर्ट अर्जुनला बोलायचं असतं। पण अर्जुन म्हणतो पण हाच सुद्धा तू विचार कर ना, जर तुझे आईबाबा खरंच जिवंत असतील आणि ते सुद्धा तुला शोधत असतील तर मग तुझी आणि आईबाबांची भेट व्हायला नको का? पण सायलीने या सगळ्याला नकार दिलेला असतो आणि सायली जी आहे ती आता तिकडनं निघून जाते। आणि जेव्हा आता सायली तिकडनं निघून जाते ना तेव्हा मात्र अर्जुनने ठरवलेलं असतं की नाही काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही, मला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तर मी करणारच, म्हणजेच मी तुझ्या आईबाबांना शोधून काढणारच असं देखील त्याचं आता नक्की झालेलं असतं। आणि त्यामुळेच आता तो ह्या सगळ्याचं प्लॅनिंग करत असतो। दुसरीकडे आता हॉस्पिटलमध्ये प्रिया जी आहे तिनं आधीच महिपतला कॉल केलेला असतो आणि महिपतला तिनं खूप असं भडकवलेलं असतं, उस्कावलेलं असतं। महिपतला तिने भडकवल्यामुळे आता सगळ्याच गोष्टी तिच्या बाजूने कुठेतरी घडणार असतात, पण आता हा चिपकू गम तर हॉस्पिटलमध्येच बसलेला असतो। म्हणजे चिपकू गम म्हणजे काय तर अश्विन अजूनही हॉस्पिटलमध्ये असतो, म्हणूनच तिला विचार येत असतो की हा जर इथे असेल तर माझा प्लॅन कसा सक्सेस होईल। म्हणूनच आता ती त्याला घालून द्यायचा विचार करत असते। ती त्याला सांगत असते की तू घरी जा ना, तू का थांबला आहेस इथे, पण आता मी तुझ्यासाठी इथे थांबायला परमिशन घेतली आहे त्यामुळे मी इथेच थांबणार आहे, मी कुठेही जाणार नाही आहे असं देखील आता अश्विन जो आहे तो बोलत असतो। अश्विन जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा मात्र प्रिया सांगते की अरे सगळीजण घरातले तुझे वाट बघत असतील, पण तू का घरातल्यांचा इतका विचार करते, जे घरातले तुझा विचार करत नाहीयेत मग तू त्यांचा विचार का करतेस असं देखील आता अश्विन जो आहे तो बोलत असतो। त्यावर आता साळसूटपणाचा आव तर आता आणायचाच असतो ना तिला, म्हणून ती म्हणते अरे तुला काय वाटतं घरातले आपल्याबद्दल विचार करत नसतील
का, अरे ते सुद्धा आपल्याबद्दल विचार करतात, पण आपण कुठेतरी चुकतो ना राहू दे, पण तू घरच्यांच्या बाबतीत असा विचार करू नकोस असं देखील तिनं बोलून समजावलेलं असतं. त्यानंतर ती सांगते की अरे मी गोळ्या घेतल्या आहेत झोपेच्या, मला झोप येते पण मी झोपत नाहीये का तर तू इथे बसून आहेस, असं काहीसं आता तिने त्याला सांगितलेलं असतं. त्यामुळे तो म्हणतो अच्छा असं आहे का, मग तसं बोल ना गं, मग मी जातो, चल तू आराम कर. असं बोलल्यानंतर आता अश्विन जो आहे तिकडनं जातो. त्यामुळे आता प्रियाला जरा बरं वाटतं. प्रिया इकडे तिकडे पाहत असते की अजून महिपत कसा आला नाही या क्षणाची ती आता वाट बघत असते. दुसरीकडे अर्जुन जो आहे त्याला आता फोन आलेला असतो चैतन्यचा. चैतन्य त्याला म्हणत असतो की मी त्या सगळ्याचा शोध घेतोय, लागतोय शोध, म्हणजेच तिच्याबरोबर कोण वकील आहे ते, त्या वकिलाचं नावही आता कळलेलं असतं. आणि त्या वकिलाची इन्फॉर्मेशन जेव्हा आता चैतन्य अर्जुनला देतो तेव्हा अर्जुन म्हणतो की लवकरात लवकर आहे ना त्या वकिलाला जाऊन भेटावं लागेल, कारण काही झालं तरी तन्वीची सुटका व्हायला नको, कारण तन्वीची सुटका झाली तर ते आपल्यासाठी खूपच धोकादायक असू शकतं हे सुद्धा अर्जुनला माहिती असतं. चैतन्य अर्जुनला म्हणतो की तू काळजी करू नकोस, मी या संदर्भात विशेष लक्ष घालतो आणि मी त्या वकिलाशी बोलून घेतो, त्यांना पूर्ण माहिती नसेल तन्वीच्याबद्दल मी त्यांना सांगतो, असं देखील आता चैतन्य अर्जुनला बोलतो. तर अर्जुन फोन ठेवतो, रूममध्ये पाहतो तर काय सायली आलेली असते. सायली जी आहे ती अजूनही अर्जुनसोबत बोलत नसते, त्यामुळे अर्जुनला खूपच वाईट वाटत असतं. अर्जुन जो आहे तो आता सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे सायलीला समजावत असतो. सायलीला म्हणत असतो की काय झालं आहे सायली, जो काही प्रसंग घडलाय तो अजूनही तुझ्या डोक्यातनं जात नाहीये का, माझ्याशी तू बोलणारच नाहीयेस का. त्यावर सायली म्हणते की मी कुठे बोलले तुमच्याशी बोलणार नाहीये, फक्त मला असं वाटतं की तुम्ही ज्या गोष्टीचा शोध घेताय ना तो लवकरात लवकर थांबवावा, बस एवढंच माझं म्हणणं आहे. असं देखील आता सायली जी आहे ती अर्जुनला बोलू लागते. त्यावर अर्जुन म्हणतो की हो पण आता आपण झोपायचं का, असं देखील सायलीचं म्हणणं असतं, कारण आता खूप रात्र झाली आहे आणि आपण उगाच जास्त बोलत बसूया नको, असं देखील सायली आता अर्जुनला म्हणते. आणि आता ते दोघंही जण झोपायची तयारी करू लागतात. इकडे प्रिया जी आहे ती महिपतची वाट बघत असते. तिला समजत असतं की महिपत अजून आलेला नाहीये, मग आता आपण काय करायचं, आणि त्याच विचारांमध्ये ती असते, कारण महिपत येणं सुद्धा गरजेचं आहे, तरच आपला प्लॅन सक्सेस होऊ शकतो. दुसरीकडे आता त्या पोलिसांची ड्युटीसुद्धा संपत आलेली असते, तरीसुद्धा दुसरे पोलीस जे दुसऱ्या ड्युटीचे असतात ते अजून आलेले नसतात, आणि म्हणूनच आता त्या हवालदारांची सुद्धा नाईलाज होत असतो. ते प्रियावर लक्ष देऊन तिथेच थांबलेले असतात. तर दुसरीकडे प्रियासुद्धा आता बसून बसून वैतागलेली असते. तीसुद्धा आता विचार करत असते की आता काय करावं, कसं होईल सगळं, हा महिपत येईल तर ना. दुसरीकडे आता ते हवालदार जे असतात ते सुद्धा बसून वैतागतात. 10 मिनिटातच दुसऱ्या ड्युटीचे हवालदार येणार आहेत, मग आपण काय करायचं. तर दुसरा हवालदार म्हणतो की चला आपण निघूया, किती वेळ थांबायचं आहे, आणि तसंही ती तन्वी काही करणार नाही, ती बसली आहे ना शांत, आपण जाऊया. आणि असं बोलूनच आता ते दोघंही जण तिकडनं जायला निघतात. त्याचं लक्ष असतं प्रियाला, असंच वाटत असतं की कधी एकदा हा येतोय आणि मला इथून सुटायला मिळतंय, हेच प्रियाच्या डोक्यात असतं, आणि म्हणूनच प्रिया येणाऱ्या दराकडे पाहत असते. तर दुसरीकडे मात्र सायलीला आता भयंकर असं स्वप्न पडलेलं असतं. सायलीला असं स्वप्न पडतं की सायली आता सरळ रस्त्याने चालली आहे आणि समोर तिचे आईबाबा आहे. ती आईबाबांना थांबवायचा प्रयत्न करत असते, पण तिचे आईबाबा तिची हाकही ऐकत नसतात. तिच्यापासून उलट तिला बघून अजूनच लांब जात असतात, आणि म्हणूनच सायली जी आहे ती जोरजोरात ओरडत असते, बाबा आईबाबा आईबाबा थांबा. परंतु तिचे आईबाबा काही थांबत नसतात, आणि त्यामुळेच आता तिला कळत नसतं की काय करावं. ती खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते, आणि त्याच वेळेला तिला आता जाग येते आणि ती खपकन उठते. आजूबाजूला पाहते तर काही नाही, अर्जुनच असतो, आणि अर्जुनला सुद्धा सायलीच्या या स्वप्नामुळे जाग येते, कारण सायली खूप जास्त जोरात धक्का मारून उठलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं प्रिया बसल्या जागेत झोपा काढत असते, आणि आता प्रियाला सुद्धा कळत नसतं की काय करावं, कधी येईल हा माणूस, असा विचार ती करत असते. कारण ह्याला तर उकसवायचं काम तर मी केलंय, पण ह्याला उकसवायचं काम केलेलं असलं तरी सुद्धा आला पाहिजे ना टायमिंगवर. हा जर आला नाही तर सगळाच प्लॅन फ्लॉप होऊन जाईल. आणि ती बसल्या जागी आता झोपाही काढू लागते. आणि त्याच वेळेला आता जेव्हा तिला ना झोपा येत असतात तेव्हा मात्र तिचं लक्षही नसतं. तर तिथे आता महिपत येऊन पोचलेला असतो. महिपतने अंगावर पूर्णपणे ब्लँकेट घेतलेलं असतं, आणि तो आता त्या रूममध्ये आलेला असतो. आणि जेव्हा तो तिथे येतो ना तेव्हा प्रियाचं लक्ष जातं. प्रिया झोपेत असते, आणि प्रिया आता पाहू लागते. प्रिया जेव्हा इकडे तिकडे पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की चला आता आपला प्लॅन सक्सेस
झालेला आहे. आपल्या समोर जो माणूस उभा आहे तो दुसरा दिसता कोणी नाही तर महिपत आहे. आता हा महिपत आपल्याला जिवंत काही सोडणार नाही हा विचार देखील आता प्रियाच्या लक्षात येतो आणि म्हणूनच प्रिया जी आहे ती पूर्ण तयारीनिशी येते. तर दुसरीकडे मात्र प्रिया घाबरलेली सुद्धा असते. ती म्हणत असते की मी ज्या पद्धतीने ठरवलं होतं ते तर झालंय, पण ह्याने तर येताना सुराही आणलाय. कारण आल्या आल्या तरी आता सुराही दाखवलेला असतो आणि जेव्हा तो सुरा पाहिला जातो ना तेव्हा आता ती खूपच जास्त घाबरते. तिला कळतच नसतं की काय करावं. तर दुसरीकडे आता अर्जुनही सायलीसाठी झोपेतनं उठून बसतो. सायलीला म्हणतो की काय झालं. सायली सांगते की मला खूपच जास्त खतरनाक असं स्वप्न पडलं. त्याच वेळेला आता हे स्वप्न पडलेलं अर्जुन विचारतो की काय झालं आहे. त्याच वेळेला माझे आई बाबा मला स्वप्नामध्ये दिसले होते आणि ते माझ्यापासून लांब जात होते असं मला स्वप्न आलं होतं असं देखील आता सायली जी आहे ती अर्जुनला सांगू लागते. आणि जेव्हा अर्जुनला सायली या सगळ्याबद्दल सांगते ना तेव्हा अर्जुनला सुद्धा हे ऐकून धक्का बसतो. अर्जुन सायलीला विचारतो की तुझे आई बाबा कसे दिसत होते, तुला काही माहिती आहे का. आता सायली अर्जुनला म्हणते की नाही मला काहीच आठवत नाहीये, म्हणजे त्यांचं फेस दिसलं नाही, पण मी त्यांना हाका मारत होते, त्यांनी एकदाही माझ्याकडे वळून बघितलं नाही, ते सरळ निघून गेले. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुम्ही जी काही शोध मोहीम सुरू केली आहे ना ती थांबवा. जे काही गोष्टी मनात असतात ना त्या स्वप्नात येतात आणि तसंच झालेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी माझ्या स्वप्नात आल्या आहेत आणि म्हणून मला हे सगळं काही आठवतंय असं देखील ती आता म्हणू लागते. आणि जेव्हा ती या सगळ्या काही गोष्टी अर्जुनसमोर बोलते ना तेव्हा अर्जुनला सुद्धा या सगळ्या गोष्टीचा जबरदस्त असा धक्काच बसतो. अर्जुनही आता पाहू लागतो. अर्जुनलाही लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे, पण नेमकी काय गडबड आहे हे त्याला कळत नसतं. म्हणजे सायलीला स्वप्न तर आले, पण आता सायलीही सांगते की मला या सगळ्यामध्ये पडू नको. पण असं कसं होईल, म्हणजेच मी या सगळ्यामध्ये पडलो नाही तर मग या सगळ्या गोष्टी कशा काय पॉसिबल होतील. मला तर काही झालं तर या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे असं देखील अर्जुनच्या डोक्यात असतं. दुसरीकडे मात्र आता महिपत जो असतो तो मात्र आता प्रियाला उस्कवायचा प्रयत्न करत असतो. महिपत म्हणतो की तुला काय वाटलं, तुला मी असं सहज सोडून देईन का. तर तसं समजू नकोस, आता तुझा खेळ संपलेला आहे. आता इथे तुझा मर्डर पाडतो की नाही बघ. मला बोलत होतीस ना खूप काही, आता कशाला अण्णा सर म्हणतेस. आता बोल ना जे बोलायचं आहे. फोनवर तर खूप मोठमोठ्या भाषा मारत होतीस, माझ्या मुलीबद्दल बोलत होतीस, पण बघ आता माझ्या मुलीबद्दल जे जे काही बोललीस ना ते सगळं काही एका झटक्यात मी वसूल करणार आहे. तुला काय वाटलं तुला हलक्यात सोडून देईन मी. नाही, तुला आता तुझा गेम केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. प्रिया आता अण्णा सर नको, अण्णा सर तुम्ही इथे सुरा घेऊन आलायत, नको अण्णा सर प्लीज, तुम्ही जर काही केलात तर तुम्हीच या सगळ्यात अडकाल असं देखील ती आता विनवण्या करतच बोलत असते. पण आता तिचं कोणीही काही ऐकतच नसतं. तिनं आता सरळ सांगून टाकलेलं असतं की नको, इथे पोलीसही आहेत. पण आता महिपत तिचं ऐकायला तयार नसतो. महिपतने सरळ तिला सांगितलेलं असतं तू उगाच मला काही सांगू नकोस, कारण तुझा खेळ आता मी संपवणार आहे, तुला आता अशी सोडणार नाहीये. जरी ती बेडच्या मागच्या साईडला उभी असते तरी महिपत जो आहे तो सुद्धा तितकाच हुशार असतो आणि तो आता काही ऐकत नसतो. त्याने आता जो सुरा आणलेला असतो ना त्यानेच आता या प्रियाचा खून करायचा असतो आणि त्यासाठी तो प्रियाला आता जवळ घेतो आणि प्रियाचा तोंडही दाबतो. प्रियाच्या अगदी जवळ गेलेला असतो. प्रियाला समजून जातं की आता आपलं काही खरं नाही, म्हणजेच ह्याने आपल्या पोटात सुरा खुपसला तर आपण कायमचे संपलो. आणि त्याच वेळेला आता जो महिपत असतो ना त्याच्या डोळ्यात अगदी लाल लाल एकदम रक्तासारखं काही न दिसत असतं. इतका राग त्याला आलेला असतो, इतका तो संतापलेला असतो. रागाने त्याचे डोळे पूर्ण लाल झालेले असतात. पण आता प्रियाला सुद्धा स्वतःचं रक्षण करायचं असतं. प्रियाला असं वाटत असतं की मी महिपतला उकसवलं तर तो असाच येईल, पण तरी त्यांना सुराही आणलेला असतो. आणि त्यामुळे आता तिथे एक ग्लास असतो काचेचा ज्यूसचा, तो ग्लास ती उचलते आणि त्या महिपतच्या डोक्यात मारते. म्हणजे जेणेकरून महिपतच्या डोक्यात हा ग्लास मारल्यावर महिपत तिच्यापासून लांब जाईल आणि तिलाही तिथून पळता येईल, हाच तिचा उद्दिष्ट असतो. आणि म्हणून तो ग्लास ती हातात घेते आणि जोरात त्याच्या डोक्यात मारते. त्याच्या डोक्यात तो ज्यूसचा ग्लास फोडल्यामुळे तो ज्यूस तर पडतो, काचाही त्याच्या डोक्यात फुटतात. पण आता त्याला समजून गेलेलं असतं की ह्या प्रियाला आपल्याला सोडायचं नाही आहे. प्रिया लांब लांब जात असते, पण प्रियाला तो म्हणत असतो की आज तुझं काही खरं नाही आहे, आज तुझ्यावर लक्ष द्यायला इथे कोणीही नाही आहे आणि त्याच संधीचा मी फायदा घेणार आहे, आज तुझा खेळ संपवतोय मी, असं देखील आता त्याने म्हटलेलं असतं. दुसरीकडे अर्जुन हा सायलीला शांत करत असतो आणि तिला म्हणत असतो की नको या सगळ्या गोष्टीचा विचार करू, सगळ्या काही गोष्टी नीट होतील. पण सायली अर्जुनला म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलता म्हणून माझ्या स्वप्नात येतात. मागेही असंच झालं होतं,
होतं आणि आताही असंच होते. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की प्लीज या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो थांबवा. तुम्ही ज्या काही गोष्टी करताय ना त्या गोष्टींमुळेच मला या सगळ्याचा त्रास होतोय असं देखील सायली आता अर्जुनला सांगत असते. त्यावर अर्जुनही सायलीला सांगतो की ठीक आहे, मी नाही करत या सगळ्याचा शोध, पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तुझे आई बाबा जरी जिवंत असले तरी ते तुला असेच सोडणार नाहीत. त्यांनाही माहिती नसेल की तू नेमकी कुठे आहेस, काय आहेस, तेही तुझा शोध घेत असतील असं अर्जुनचं म्हणणं असतं. पण सायलीचं म्हणणं असं असतं की तुम्ही या सगळ्याचा शोध घेऊ नका, कारण या सगळ्यामुळे मला त्रास होतोय आणि मलाही विचित्र स्वप्न पडतायत आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी थांबवलात ना तरच मला बरं वाटेल असं देखील सायलीने आता अर्जुनला सांगितलेलं असतं. त्यामुळे अर्जुनही आता शांत राहतो. अर्जुनही काहीच बोलत नाही. तो म्हणतो की ठीक आहे, तुझं तसं म्हणणं आहे तर मी या सगळ्याचा शोध घेत नाही, पण तू आता आराम कर, तुला आरामाची गरज आहे असं बोलून तो तिला झोपवायचा प्रयत्न करत असतो. पण आता अर्जुनला सायलीची ही अवस्था बघवतही नसते, कारण सायली जी आहे ती आता खूप मोठ्या संकटात अडकल्याप्रमाणे दिसत असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता गणपती बाप्पाचं विसर्जन असतं आणि घरातच त्यांचं विसर्जन करायचं ठरलेलं असतं. त्यामुळे आता गणपती बाप्पांना प्रताप उचलतात आणि आता बाहेर असलेल्या पाण्यामध्ये आता गणपती बाप्पाचं विसर्जन होणार असतं. खूप सुंदर असं गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर इकडे मात्र आता अर्जुन आणि सायली हे दोघेही जण खुश असतात. तर अर्जुन आता रूममध्ये असतो, तर सायली जी आहे ती आता अर्जुनला म्हणत असते की मला ना जरा तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही आजकाल इतकं शहाण्यासारखं कसं काय वागताय. म्हणजे अर्जुनने अक्षरशः सायलीतले आता कान धरून माफीही मागितलेली असते. त्यामुळे सायलीनेही अर्जुनला माफ केलेलं असतं. पण सायली आता अर्जुनला म्हणते की तुम्ही इतके गोड कसे काय, म्हणजे आधीपासूनच इतके गोड आहात का की आता हे गोड झालेले आहात. त्यावर आता अर्जुन सांगू लागतो की मी पहिल्यापासून इतका गोड नव्हतो. जेव्हापासून लग्न झाले ना माझं तेव्हापासून मी इतका गोड झालोय तुझ्याबरोबर राहून, असं देखील आता अर्जुन सायलीला बोलतो. त्यामुळे आता सायलीला सुद्धा हसू येतं. मग आता सायली अर्जुनला म्हणते की तुम्हाला सुद्धा असं वाटतं ना की मी असंच आनंदी राहावं, मग माझी ऐका ना, तुम्ही ना जो काही शोध घेताय ना तो प्लीज थांबवा ना, प्लीज माझ्यासाठी, असं देखील अर्जुनला आता सायली बोलू लागते. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये अजूनही या महिपत आणि प्रियाचा नुसता लपंडाव सुरूच असतो. दोघंही एकमेकांच्या मागे नुसते पळत असतात. तर महिपतने आता तो सुरा प्रियाच्या पोटात खुपसायचं असंच ठरवलेलं असतं आणि त्यामुळेच आता तो प्रियाच्या मागे धावत असतो. प्रियासुद्धा आता पळत असते तिचा जीव वाचवण्यासाठी आणि इथे महिपत तिचा पाठलाग करतो. प्रिया कुठच्या कुठे पळून जाते, पण महिपत तिला म्हणतो की आज तुझी माझ्या तावडीतून सुटका नाही आहे, आज तुझा खेळ संपणार आहे, त्यामुळे उगाच पळू नकोस. आणि त्यामुळे आता प्रियाही घाबरलेली असते. आता प्रियाला या सगळ्यातून कोण वाचवेल, काय होईल प्रियाच्या बाबतीत हे पुढील भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.